आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हे। मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे निरागस 5 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरले असताना आरोपीस तात्काळ फाशीची मागणी जोर धरत आहे। याच निषेधार्थ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने साक्री तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून निवेदन सादर करण्यात आले। स्वातंत्र्य सेनानी प्रदीप पाटील बाबा खंडापूरकर यांच्या आदेशाने आणि प्रदेशाध्यक्ष अनिलदादा देसले यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले। आरोपी विजय खैरनार याने विकृत मानसिकतेतून केलेल्या या कृत्यामुळे समाजात संताप, भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून खटला विशेष न्यायालयात चालवावा आणि दोषींना उदाहरणार्थ फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी समितीने केली आहे। पीडित कुटुंबास शासनाने तातडीने मदत, सुरक्षा आणि मानसिक आधार द्यावा, तसेच महिला मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष पथके वाढवावीत अशी मागणीही समितीने केली। ही घटना एका कुटुंबावर नाही तर संपूर्ण समाजाच्या अंतर्मनावर झालेला घाव असून सरकारने कठोर कारवाई करावी अशी सार्वत्रिक भावना निवेदनातून व्यक्त झाली। मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे चिमुरडीवर झालेला अमानुष अत्याचार व खुनाच्या घटनेविरोधात बागलाण तालुक्यातील धांद्री गाव संतापाने पेटून उठले। या जघन्य गुन्ह्याच्या आरोपीला तात्काळ फाशी द्यावी या एकमुखी मागणीसाठी संपूर्ण गावाने प्रभू श्रीराम मंदिरापासून आक्रोश मूक मोर्चा काढला। गावभर फेरी काढल्यानंतर भगवान एकलव्यांच्या पुतळ्याजवळ शोक सभा घेण्यात आली, ज्यात ग्रामस्थांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। शाळेतील विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांनी गुन्हेगाराला फाशी द्या असा घोष करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला। धांद्री ग्रामपंचायतीतर्फे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना तहसीलदार व पोलीस विभागामार्फत निवेदन देण्यात आले। पोलीस अंमलदार ठोके दादा यांनी हे निवेदन स्वीकारले। चिमुरडीला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोरतम शिक्षा, फाशी व्हावी अशी धांद्री ग्रामस्थांची तीव्र भावना यावेळी स्पष्ट उमटली।